तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेरीज कशी करायची आहे ते आपण बघणार आहोत. पहिलं उदाहरण घेऊ. त्याच्यामध्ये आपण 45 अधिक 22 आता या दोन संख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. आता बेरीज करायची आहे. अगोदर या दोन संख्यांची बेरीज करायची आहे. 5 आणि 2 ची, 4 आणि 2 ची बेरीज आपल्याला करायची आहे. आता 5 संख्या, मग आपल्याला काय करायचं, अशा 5 रेघा ओढायच्या. 1 2 3 4 आणि 5. खाली किती आहेत, 2 संख्या आहेत, मग 2 रेघा ओढल्या. आणि आता आपल्याला या दोघांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची आहे. मग 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे त्या खाली किती लिहायचे, आपल्याला 7 लिहायचे. आणि 5 आणि 2 ची जर बेरीज केली तर किती येते, आपल्याला 7 आपल्याला बेरीज त्याच्यामध्ये येऊन जाते. आता इकडे किती आहेत, 4 संख्या आहेत. मग 1 2 3 4 आणि खाली किती आहेत, 2 आहेत. मग आता याच्यामध्ये मोजायचं 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे उत्तर किती आलं आपल्याला, याच्यामध्ये उत्तर किती आलं, 67. या काय आलं, याचं 67. हे काय आलं, याचं उत्तर आलं. तर आपल्याला अशी बेरीज आपल्याला ही बेरीज आपल्याला करता येते. आता हत्तीची बेरीज आपल्याला कशी करायची आहे ते आपण बघू. तर याच्यामध्ये 48 अधिक 57, 48 अधिक 57 ची बेरीज कशी करायची आहे ते आपण याच्यामध्ये आता बघू. आता बघा, याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बेरीज आपल्याला करायची आहे. आता किती रेघा घ्यायच्या तिथं, आता याची बेरीज करायची अगोदर, नंतर याची बेरीज करायची. किती रेघा घ्यायच्यात, 8 रेघा घेतल्या. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि इकडे किती आहे, खाली ही दुसरी संख्या किती आहे, 7 आहे. 7 रेघा घेतल्या. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता या दोघांची आपल्याला बेरीज करायची, जोडायची. मग मोजली आपण संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. आता संख्या किती आली, 15 आलेली आहे. आता इथं नीट लक्षात घ्या. आता हत्तीची बेरीज, आता 15 आली. तर 15 जर आली तर याच्या खाली आपल्याला किती लिहायचे आहेत, 5 लिहायचे आहेत. 5. आणि ही जी एक संख्या दिली आहे, ही एक आपल्याला काय करायचं, 4च्या डोक्यावर इथं घ्यायचं. हातचा, याला आपण काय म्हणतो, हातचा आलेला आहे. काय आला, तो हातचा आलेला आहे. आता वरती संख्या किती आहे, पुन्हा 4 आहे. खाली किती आहेत, 5 आहेत. आता ही संख्या घ्यायची, पुन्हा 4 संख्या घेतली आपण. 1 2 3 4 आणि हातचा आलेला आहे, ती सुद्धा संख्या याच्यात घ्यायची आहे. किती झाल्या, 5 झाल्या. खाली किती येतात, 5 आहेत. 1 2 3 4 आणि 5. आता यांची बेरीज आपल्याला करायची. मग किती घेतली, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मग आपल्याला संख्या किती लिहायची, 10. मग तर किती आलं आपल्याला, मग 105 हे काय आलं, याचं उत्तर आलेलं आहे. तर अशी आपल्याला याच्यामध्ये बेरीज आपल्याला करता येते. बेरीज आपल्याला करता येते. गणित तुम्ही सोडून बघा, सारखे गणित सोडून बघितले आपल्याला गणित येऊन जातात. पालकांनी असे, वडिलांनी विद्यार्थ्याकडून असे गणित लहान अगोदर द्यायचे. पहिली दुसरी वाले वर्गांसाठी जे आहेत बालवाडीवाले, त्यांनी अगोदर असे सराव केला. मग मोठाले हातचे माशा रेघा सुद्धा वाढायची गरज तुम्हाला पुढे पडत नाही आणि तुम्हाला गणितही सोडवता येतात. त्यासाठी सराव करा जास्तीत जास्त. अगोदर समजण्यासाठी हे समजलं, पुढचे गणित तुम्हाला सोडवता येतात. तर ही झाली बेरीज. कशी करायची बेरीज आपण ही पाहिलेली आहे. आता त्या पद्धतीने तुम्ही 2 अंकी 3 अंकी ची बेरीज तुम्हाला त्याच्यामध्ये करता येते. आता बघूत आपण वजाबाकी कशी करायची आहे ते आपण बघू त्याच्यामध्ये. आता वजाबाकी कशी करतात, आता वजाबाकी बघा कशी करायची आहे. वजाबाकी 47 वजा 35. 47 वजा 35. आता वजाबाकी करता नीट लक्षात घ्यायचं आपल्याला की वरच्या मोठ्या संख्येमधून आपल्याला लहान संख्या आपल्याला वजा करावी लागते. बघा इथं आता अशा 2 संख्या आपल्या 7 आणि 5. 7 मधून आपल्याला 5 काढायचे, 4 मधून आपल्याला 3 काढायचे. आता 7 ही संख्या मोठी आहे. मग आपण काय केलं, अगोदर अशा 7 रेघा ओढल्या. 1 2 3 4 5 6 7.
आता हे 5 संख्या जी आहे, 5 आपल्याला रेघा ओढायच्या नाही. जसे आपण बेरजेत रेघा ओढल्या तसे याच्यामध्ये रेघा आपल्याला ओढायच्या नाही. आता 5 आपल्याला काय करायचे, त्याच्यामधून 5 कमी करायचे आहे, घटवायचे आपल्याला. 5 या 7 मधून 5 रेघा आपल्याला काय करायच्या, कमी करायच्या, काढून टाकायच्या. आपल्याला फुडणी देऊ त्याच्यामध्ये आपण 1 2 3 4 5 रेघा आपण काय केल्या, काढून टाकल्या. ह्या 5 रेघा आपण याच्यामधून काय केल्या, अशा रेघा 5 आपण काय केल्या, काढून टाकल्या. म्हणजे उरल्या किती रेघा, इथं फक्त 2 उरल्या. मग इथं आपल्याला किती येतील, 2 येतील. आलं लक्षात. 7 रेघा आपण मांडल्या होत्या, त्याच्यातून 5 रेघा खालच्या काढून टाकल्या, म्हणजे किती राहिल्या, 2 रेघा राहिल्या. तसंच आता इथं किती रेघा घेतल्या, 1 2 3 आणि 4 रेघा घेतल्या, कारण संख्या 4 आहे. खाली संख्या किती येतात, 3 आहेत. खालची संख्या किती आहे, 3 आहे. मग 3 रेघा आपण काय केल्या, काढून टाकल्या. 1 2 3 रेघा आपण काढून टाकल्या. किती राहिली, फक्त 1 राहिली. म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे, उत्तर किती आलं, 12. म्हणजे याचं आन्सर किती आलं, 12 आलं. उत्तर किती आलेलं आहे आपल्याला, 12 आपल्याला उत्तर याचं मध्ये आलेलं आहे. तर असं आपल्याला याच्यामध्ये वजाबाकी आपल्याला याच्यामध्ये सोडवता येते. लक्षात आलं. बघ अजून एखादी अशीच वजाबाकी तुम्हाला अजून एक सोडवून दाखवतो. बघा 55 वजा 48, 55 वजा 48, सॉरी थांबा, 55 वजा 43, 55 वजा किती घेतली, 43 घेतली. आता असं सुटवायचं बघा. आता बघा याच्यामध्ये किती रेघा घ्यायच्या आपल्याला, 5 रेघा घ्यायच्या. 1 2 3 4 आणि 5 रेघा घ्यायच्या. आणि खाली किती रेघा येतात, खालची संख्या किती आहे, 3 आहे. मग 3 रेघा आपण काय करायच्या, आपल्याला काढून टाकायच्या. 1 2 3 रेघा आपण काढून टाकल्या, म्हणजे किती आली, 2 आली. किती आलं, 5 मधून 3 काढून टाकले, किती राहिले, 2 राहिले. तसंच आता इकडे किती रेघा घेतल्या आपण, 5 रेघा घेतल्या. त्याच्यामध्ये खालची संख्या किती आहे, 4 आहे. 4 रेघा आपण काय केल्या, काढून टाकल्या. 2 3 आणि 4. किती आलं उत्तर आपल्याला, 12. म्हणजे याचं उत्तर किती आलं आपल्याला, 12. हे आन्सर आलं. तर असे आपल्याला वजाबाकी आपल्याला करता येते. आता हातच्याची वजाबाकी कशी करतात ते आपण याच्यामध्ये बघूत. आता या हातच्याची वजाबाकी आपल्याला कशी करायची आहे, हातच्याची वजाबाकी कशी करतात ते आपण याच्यामध्ये बघूत. ऐंशी वजा किती घेतली आपण, 38 घेतली. 80 वजा 38. आता बघा हातच्याची वजाबाकी कशी करायची आपल्याला. आता बघा 0 ही संख्या काय आहे, लहान आहे. 8 ही संख्या मोठी आहे ना. मग आता 0 मधून 8 आपल्याला काढता येतात का, काढता येत नाही. मग आता आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागते, नीट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काढण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे जी संख्या 8 आहे, या 8 मधला एक जो उसना आहे, 8 मधला एक आपण काय करायचं, इकडे उसना द्यायचा. म्हणजे इथे 8 जे आहे ते 8 च्या ऐवजी इथं एक संख्या किती झाली, 7 झाली. किती संख्या झाली, इथं 7 झाली. आणि इकडचा जो 1 आहे तो 1 इकडे आपण घेतला, म्हणजे इथं संख्या किती झाली, ही 10 झाली. संख्या किती झाली, हे शून्याची ऐवजी संख्या, पहिला 0 होता, इकडचा 1 आपण इकडे घेतला, म्हणजे किती झाली, 10 संख्या झाली. आता 10 मधून आपल्याला किती काढून टाकायचे, 8 काढून टाकायचे. आता सारखंच आपल्याला करायचं, किती रेघा ओढायच्या, 10 रेघा घे. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. किती रेघा घेतल्या आपण, 10 रेघा घेतल्या. आता 10 रेघामधून खाली संख्या किती आहे, 8 आहे. 8 संख्या काढून टाका. 1 2 3 4 5 6 7 8 काढून टाकले. किती शिल्लक राहिल्या, 2 आहे. म्हणजे आपण किती घेतली, 2 घेतली. किती आले, इथं 2 आली संख्या. आलं लक्षात आलं. त्याच्यानंतर आता इथं संख्या किती आहे, 7 आहे ना. म्हणजे किती रेघा घ्यायच्यात आपल्याला, 7 रेघा घ्यायच्यात. 2 3 4 5 6 आणि 7. खाली संख्या किती आहे, 3 आहे. 3 रेघा आपल्याला काय करायचे, त्याच्यातल्या काढून टाकायच्यात. 1 2 3 रेघा आपण काय केल्या, काढून टाकल्या. म्हणजे किती राहिल्या खाली, उरले किती, 1 2 3 आणि 4. 42 काय आलं याचं उत्तर आलं. 42 काय याचं आन्सर आहे. उत्तर किती आलं, 42. तर अशी आपल्याला वजाबाकी आपल्याला करता येते. नीट लक्षात आलं. बघा सुरुवातीला अजून पुन्हा एकदा सांगतो काय केलं आपण इथं, म्हणजे 80 मधून 38 आपल्याला काढायचे आहे. मग आता इथं 0 मधून 8 जात नाहीत, म्हणून काय केलं आपण, इकडचा 8 मधला जो हातचा आहे तो 1 इकडे घेतला, म्हणजे किती झाली,
10 संख्या झाली. मग 10 मधून आपण किती संख्या काढून टाकली? 8 संख्या काढून टाकली. मग आपण 10 रेगा ओढल्या, त्याच्यातून 8 रेगा काढून टाकल्या, म्हणजे शिल्लक किती राहिल्या? 2 शिल्लक राहिले. त्याच्यानंतर इथं किती आहे? 7 रेगा आहेत. 7 रेगामधून 3 रेगा आपण काढून टाकल्या, म्हणजे किती राहिल्या? 4. म्हणजे उत्तर किती आलं आपल्याला? 42 हे काय आलं? याचं उत्तर आलं. 42 याचं उत्तर आलेलं आहे. असंच एक अजून वजाबाकी आपण करून बघू. बघा असंच एक आता तुम्ही सोडून बघा याच्यामध्ये. 40 वजा 22. 40 वजा 22 काय करावं लागेल आता? सांगा बरं. बघा आता इथे संख्या 4 आहे, इथे किती आहे? 0 आहे ना. मग 0 आहे, शून्यामधून 2 काढता येतात का आपल्याला? शून्यामधून 2 आपल्याला काढता येत नाही. मग काय करायचं? इथं किती झाले? 3 झाले. इकडचा जो हातचा आहे तो इथं दिला, म्हणजे इथं संख्या किती झाली? 10 आहे ना. संख्या किती झाली? 10 झाली. आणि दुसरी संख्या किती आहे? 2 आहे. आपल्याला अगोदर याची वजाबाकी करायची, नंतर याची वजाबाकी करायची. मग किती रेगा ओढायच्या? 10 रेगा ओढल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याच्यामधून आपल्याला किती रेगा काढून टाकायच्या आहेत? 1 आणि 2. 1 2 रेगा आपण काढून टाकायच्या. आता किती शिल्लक राहिल्या? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. इथे किती लिहिले आपण? 8. आलं लक्षात? किती संख्या लिहिली आपण? 8 लिहिली. तसंच आता इकडे, आता इथं संख्या किती राहिलेली आहे? 3 आहे. मग आपल्याला किती रेगा द्यायच्यात? 1 2 3 1 2 3. आणि खाली संख्या किती आहे? 2 आहे. मग 2 आपण काढून टाकले याच्यामध्ये, 1 आधी 2 काढून टाकले, म्हणजे किती राहिली? फक्त इथं 1 राहिली. म्हणजे 18 हे काय आलं? याचं उत्तर आलेलं आहे. 18 हे काय आलं? याचं उत्तर आलेलं आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, अशी बेरीज आणि वजाबाकी असं तुम्ही घरी सराव करा. जेवढा जास्तीत जास्त सराव कराल तेवढा अतिशय महत्वाचा आहे. आईकडून, वडिलांकडून, सरांकडून असे गणित लिहून घ्यायचे आणि सराव करायचा. मग आपोआप आपल्याला 2 अंकीची वजाबाकी आली, 3 अंकीची वजाबाकी आपल्याला येऊन जाते. हळूहळू मी तुम्हाला रोजच्या याच्यामध्ये असं शिकवणार आहे. 2 अंकीची झाली, 3 अंकीची, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सर्व क्रिया मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. उद्याच्याला मी आता गुणाकाराचा व्हिडिओ मी टाकील. तर त्यासाठी चांगलं लक्षपूर्वक ऐका. नाही समजलं काय हे तर कॉमेंटमध्ये लिहा.